तर गणेश उत्सव अवघ्या काही तासांवर आलाय, त्यामुळे कारखानदार आणि कारागिरांची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू आहे। बाप्पाच्या मूर्तीवरती कारागिरांकडून शेवटचा हात फिरवला जातोय, तर गणेशाच्या मूर्तीची भुरळ ही परदेशी नागरिकांनाही पडली आहे। आकर्षक रंगरंगोटी, टोळ्यांची सुंदर आखणी, दागिन्यांची सजावट यामुळे रायगडमधील पेणच्या गणपतींना केवळ राज्यात आणि देशातूनच नव्हे तर परदेशातूनही मागणी असते। गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आलाय, त्यामुळे गणेश मूर्तीच्या माहेर घरात कारखानदार आणि कारागिरांची लगबग जोरात सुरू आहे। या गणेश मूर्तींची भुरळ देशातील नव्हे तर परदेशातील पाहुण्यांना आहे आणि थायलंडच्या गणेश भक्तांनी या कारखान्याला भेटही दिली। पेणमधील हे गणराय पाहून परदेशी पाहुणेही भारावून गेले। परदेशातून आज कस्टमर आपल्याकडे आले, तुम्ही आज बघितलं असेल आज थायलंडचे कस्टमर आले, त्यांना देखील आपल्या इकडच्या मूर्ती इतक्या आवडल्या की त्यांनी आज आपल्याकडनं बुकिंग केली। यंदाही पेणमधून थायलंड, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस सह इतर देशात जवळपास 50 ते 60 हजार गणेश मूर्ती रवाना करण्यात आल्या आहेत। राज्य आणि देशासोबतच परदेशातही रायगडच्या पेणच्या गणपतींची पूजा अर्चा केली जाणार आहे। गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय। मुंबईकर चाकरमान्यांची पावलं यामुळे कोकणाकडे वळू लागली आहेत। चाकरमान्यांनी रेल्वे प्रवासाला पसंती दिली आहे, तरी कोकणात जाण्यासाठी मात्र प्रवाशांना अनेक हालअपेष्टांची सामना त्यांना जो आहे तो करावा लागतोय। दिवा स्टेशनवर तर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळतेय। कोकणात गणेशोत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांची दिवा सावंतवाडी पॅसेंजर मधील ही गर्दी, मुंगी शिरायला सुद्धा जागा नाही अशी स्थिती आहे। सीटवर दाटीवाटीने बसलेली माणसं, ट्रेनमध्ये येण्या जाण्याच्या जागेवरही प्रवाशांनी ठाण मांडलाय। तिथेच ठेवलेली बोचकी, त्यातूनच प्रवाशांमध्ये होणारे वादविवाद, अशा स्थितीत हे सगळे प्रवासी प्रवास करतायत। काहींना बसायला जागा मिळाली तर काहींच्या नशिबात ती जागाही नव्हती। त्यांना उभ्या उभ्याच कोकण पर्यंतचा प्रवास करावा लागला। आमची एवढीच मागणी, आम्हाला जादा गाड्या सोडाव्या। ट्रेनची गर्दी आणि कसं मॅनेज करतात काय ना, लोक भांडतात, किती रातभर भांडणच चालू आहेत नुसती। दुपारी 3 वाजल्यापासून ताई जी आहे लाईनीत उभी आहे तेव्हा कुठे विंडो सीट भेटली आहे। दरवर्षी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होतात। कोकणातील चाकरमान्यांना यातून दिलासा मिळणार तरी कधी आणि त्यांचा प्रवास सुखकर होणार तरी कसा, असा प्रश्न पडतोय। कोकणात निघाला चाकरमान्यांची वाट ही आता बिकट आहे। रेल्वेचं आरक्षण फुल झालंय, रेल्वेत जागा मिळत नसल्यामुळे चाकरमान्यांनी रस्ते मार्गाचा पर्याय निवडला। मात्र मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे आणि वाहनांची गर्दी यामुळे वाहतुकीच्या प्रचंड कोंडीत चाकरमान्य अडकलेत। कोकणात जाणाऱ्या रेल्वेमध्ये गर्दी असल्यामुळे चाकरमान्यांनी कोकणात जाण्याकरता रस्त्याचा मार्ग पत्करला। मात्र मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे आणि प्रचंड वाहनांमुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे। खेडमधील भरणेतील जगबुडी नदीचा पूल ते वेरळ खोपी फाट्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। ही वाहतूक कोंडी सोडवताना पोलीस आणि महामार्ग पोलिसांची दमछाक होती आहे। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात दाखल झालेले आहेत। माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। एकूणच कोकणात गणेशोत्सवाकरता जाणाऱ्या गणेश भक्तांची वाट बिकटच आहे असंच दिसून येत आहे। मुंबई गोवा महामार्गाचं गेल्या 17 वर्षापासूनचं काम सुरू आहे। दरवर्षी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डेमय रस्त्यावरून चाकरमान्यांना प्रवास करावा लागतो। मुंबई गोवा महामार्गाचं सर्व काम कधी पूर्ण होणार याकडे आता चाकरमान्यांचं लक्ष लागलंय। अशातच मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होण्याबाबत तारीख पे तारीख दिली जाते। गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाची रखडपट्टी सुरू आहे। खड्डेमय रस्त्यावरून चाकरमान्यांचा प्रवास सुरूच आहे। अशातच मुंबई गोवा महामार्ग पूर्ण व्हायला आणखी 2 वर्ष लागणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी दिली। कारण ते करण्यासाठी एका दिवसात तो होणार नाही, त्याला निदान 14 महिन्यापासून 2 वर्षापर्यंतचा कालावधी लागेल। आणि हे 14 पूल होणं आणि त्या पुलाच्या बाजूची असणारी परिस्थिती ही 2 ते 2.5 वर्ष त्याला लागतील। कंत्राटदाराच्या चुकांमुळे मुंबई गोवा महामार्ग रखडला असा आरोप त्यांनी केलाय। हे 10 पॅकेजेस वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरने घेतले होते। वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर त्यांची कार्यपद्धती जी आहे ती कार्यपद्धती वेगवेगळी होती। मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला 17 वर्ष पूर्ण झाली। त्यानंतर आता पुढची 2 वर्ष सुद्धा चाकरमान्यांना असाच खड्डे असलेल्या रस्त्यातून प्रवास करावा लागणार आहे।